हॅलो एव्हरीवन. हे दोन ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत. पहा, हे ब्लाऊज मी कसे स्टिच केलेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. हे आहे कटोरीचे ब्लाऊज आहेत. याला सुंदर असा पानाचा शेप दिलेला आहे. पहा, हा पानाचा शेप मी कॅनव्हासवरती केलेला आहे. आतून पाहू शकता दुसरं कापड लावलंय आणि कॅनव्हासवरती केलंय. तर हा का कॅनव्हासवरती केलेला आहे, तर याचं कापड खूप सिल्क आहे. तुम्ही पाहू शकता खूप असं सॉफ्ट कापड आहे, सिल्कमध्ये कापड आहे. यामुळे याला जर डायरेक्ट आपण अस्तरवरती केला असता तर तो पलटी करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम झाला असता. पलटी केला असता तरी एकदम असा जो आत्ता शेप आलेला आहे असा शेप आला नसता. त्यामुळे आपण याला कॅनव्हासवरती केलेला आहे आणि याची स्लीव्ज थोडीशी पप टाकलेला आहे. पहा, याला तुम्हाला याचा जर व्हिडिओ हवा असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की अपलोड करेल. ह्याची कटिंग कशी आहे आणि हा कसा पफ करतात याची कटिंग मी तुम्हाला अपलोड करेल. याला कटोरीचा ब्लाऊज आहे. तर याची कटोरी म्हणजे छोट्या मापासाठी कितीची कटोरी घ्यायची आणि मोठ्या मापासाठी कितीची कटोरी घ्यायची, टक्स कितीवर घ्यायचा, हेही मी तुम्हाला सांगेन. ज्यांना कोणाला हव्या असतील या टिप्स नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरं ब्लाऊज आहे ते आपलं एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे, त्यामुळे हेही ब्लाऊज कटोरीचंच आहे. हे अर्जंट ब्लाऊज होते. याची स्लीव्ज लॉंग आहे आणि याला आपण लेस लावलेली आहे. पहा, थोडीशी लटकनची लेस आहे. थोडे छोटे छोटे लटकन आहेत आणि पुढून पाइपिंग लावली आपण आणि यालाही आपण गळा केलेला आहे मागून. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे. आणि या गळ्याला मागून आपण यालाही कॅनव्हास टाकलेला आहे, कारण याचं हे कापड तुम्ही पाहू शकता थोडंसं वेगळं फॅब्रिक आहे. याचं ही सुरसुरतं फॅब्रिक आहे. यालाही आपण डायरेक्ट पलटी केलं असतं तर ते झालं नसतं. त्यामुळे आपण यालाही गळा कॅनव्हासवरतीच केलेला आहे. याचंही कटोरीचंच आहे. ज्यांना कोणाला स्लीव्ज कटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा कटोरी कितीने वाढवायची, छोट्या मापासाठी कितीने वाढवायची, मोठ्या मापासाठी कितीने वाढवायची माहीत नसेल तर मी तेही व्हिडिओ टाकेल. तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येत आहेत तेही सांगा. मी त्याचेही व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू. तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.